यांना राजकारण सत्ता याच्या पलीकडे काही दिसत नाही, हे आंधळे झालेले आहेत। आमच्या वैदर्भीय भाषेमध्ये हे भोकण्यांचा बाजार म्हणतो ना, तो भोकण्यांचा बाजार वैदर्भीय भाषेमध्ये हा राज्यामध्ये पसरलेला आहे। निखिल वागळे यांच्यावर जो आहे तो जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। कालची घटना, परवाची घटना महाराष्ट्रामध्ये आता कोणालाही मला वाटतं की सांगण्याची गरज नाही की राज्यामध्ये आता गुंडाराज सुरू झालेला आहे आणि सत्ताधारीचे गुंड म्हणून रस्त्यावर फिरताना कायदा हातात घेताना दिसत आहे। म्हणजे या अलीकडच्या झालेल्या घटनांमधून खरं तर निखिल वागळेंनी जे काही वक्तव्य केलं असेल, सर्वोच्च नेत्याच्या संदर्भात म्हणाले किंवा पंतप्रधानांच्या संदर्भात, याचं मी समर्थन करत नाही। परंतु कायदा हातात घेऊन कोणाचा जीव घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? व्यक्ती स्वातंत्र्य आहे या देशामध्ये, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे। तुम्ही त्याच पद्धतीने उत्तर द्या। तुम्ही सभा घेऊन निखिल वागळेंच्या प्रश्नाचं भाषणाचं मुद्दे खोडून काढा, परंतु तुम्ही त्यांचा आवाजच दाबाल आणि त्यांना संपवण्याचा प्रयत्न कराल, हा पुरोगामी महाराष्ट्र अशा प्रवृत्तीला येणाऱ्या काळात ठेचल्याशिवाय राहणार नाही, हा मला पूर्ण विश्वास आहे। आम्ही सर्व शक्तीनिशी, ताकदीनिशी निखिल वागळे यांच्या पाठीशी उभे आहोत आणि सत्तेमधील जी गुंडगिरी आहे ती इतकी विकोपाला गेली आहे की ती आवरली नाही तर बिहार एकदाचा परवडला पण महाराष्ट्र परवडणार नाही, अशी परिस्थिती राज्यामध्ये पुढे निर्माण होईल आणि त्याला जबाबदार या राज्यातील हे त्रिकुटाचं सरकार असेल। संविधानातील धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द वगळण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केलेली आहे। सुब्रमण्यम स्वामींनी याचिका केल्याचे मला काल मी एका पोस्टवर वाचलेलं आहे आणि त्यातील संविधानातील घटनेतील जो शब्द आहे तो वगळावा अशी त्याची मागणी असल्याची पुढे आलेली आहे। खरं तर देश हा, कुठलाही देश हा सर्व धर्माचा समान आदर करूनच पुढे गेलेला आहे आणि म्हणून कल्पना मुळात देशाच्या स्वातंत्र्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी तीच मांडली